12 महिने 24 तास जगमित्र कार्यालय चालू होतं. जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो. आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे. हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाहीये याची जाणीव पण होते. माझ्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकारी समजतो, म्हणून मला सुद्धा आजच्या कार्यक्रमात कुठेतरी जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलं काय नाही ते बघील न्यायालय, पण ती जाणीव नक्की होते. हे आहे जाहीर सभेतलं वक्तव्य. धनंजय मुंडे यांनी परळीतल्या सभेत केलेलं वक्तव्य. धनंजय मुंडेंचं जगमित्र कार्यालय सांभाळायचा वाल्मिक कराड. धनंजय मुंडेंसाठी प्रचार यंत्रणा सांभाळायचा वाल्मिक कराड. मागच्या 11 महिन्यांपासून वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि त्याच वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडेंनी थेट जाहीर सभेतून काढली आणि एक चर्चा सुरू झाली. वाल्मिक कराड परत येतोय का? कराडला जामीन मिळणार का? कराडच्या सुनावणीमध्ये आतापर्यंत काय काय झालं? त्याच्या जामिनाबद्दल काय होऊ शकतं? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार आणि तुम्ही पाहताय भन्नाट मराठी. धनंजय मुंडेंनी कराडचं नाव घेतलं नसलं तरी त्यांना त्याची उणीव भासते असं वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर टीका होऊ लागली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जहेरी टीका केली. पण या सगळ्यात वाल्मिक कराडचा विषय चर्चेत आला आणि त्याच्यात जामिनाचा सुद्धा. डिसेंबर 2022 मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर तपासात या हत्येचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत पोहोचले. सरपंच देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कराडने देशमुखांना धडा शिकवा असा आदेश दिल्याचे पुरावे समोर आले. अनेक दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला आणि त्यानंतर मागची 11/9 कोर्टात याबद्दल सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक 1 आहे. त्याच्यावर आणि देशमुख प्रकरणातल्या इतर आरोपींवर मोका सुद्धा लागलाय. त्यामुळेच त्याच्या जामिनाचे मार्ग कठीण आहेत. डिसेंबरच्या शेवटी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. त्यानंतर जानेवारी महिन्यातच वाल्मिक कराडने जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर 21 जानेवारीला सुनावणी होणार होती, पण सुनावणी होण्याआधीच वाल्मिक कराडने जामीन अर्ज मागे घेतला होता. जामीन अर्जावर सुनावणी होण्याआधीच्याच रात्री वाल्मिक कराडची तब्येत बिघडली. त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याला मध्यरात्रीच बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याची रवानगी पुन्हा जेलमध्ये झाली आणि सुनावणीला सुरुवात झाली. वाल्मिक कराडने जानेवारीमध्ये जामीन अर्ज मागे घेतला असला तरी त्यानंतरही त्यानं दोषमुक्तीचा आणि जामिनाचा अर्ज अनेकदा केलाय. 10 सप्टेंबरला या प्रकरणात 14वी सुनावणी पार पडली. त्यानंतर 24 सप्टेंबरची तारीख देण्यात आली. त्यानंतर 16 ऑक्टोबरला बातमी आली की सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 12 नोव्हेंबरला सुनावणी होईल. त्यानंतर आता 28 नोव्हेंबरला कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल असं सांगण्यात येतं आहे. थोडक्यात काय तर कोर्टात अजून तरी तारीख पे तारीख सुरू असल्याचं दिसते. येत्या 9 डिसेंबरला देशमुख यांच्या हत्येला वर्ष पूर्ण होत असलं तरी अजून चार्जेस फेम झालेले नाहीत. पण आतापर्यंत झालेल्या सुनावणींमध्ये नेमकं काय घडलं आणि कराडला जामीन मिळण्याची शक्यता किती आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. तर कराड आणि इतर आरोपींवर मोका लागल्यानंतर कराडच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला होता. हा संघटित टोळीने केलेला गुन्हा असल्याचं म्हणत मोका लावण्यात आला होता. पण कराडच्या वकिलांचं म्हणणं होतं की याआधी कराडवर जे गुन्हे दाखल आहेत किंवा इतर आरोपींवर जे गुन्हे दाखल आहेत त्यातल्या एकाही गुन्ह्यात या आरोपींचं नाव एकत्र नाहीये. त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या या वाल्मिकच्या सांगण्यावरून संघटित टोळीने केलेला गुन्हा ठरत नाही, मोका चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलाय आणि तो रद्द करण्यात यावा असा युक्तिवाद कराडच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला होता. 18 ऑगस्टला 3 तास चाललेल्या सुनावणीमध्ये कराडच्या वकिलांनी 2.25 तास युक्तिवाद केला होता. त्यात त्यांनी कराडचा मोका हटवण्यात यावा ही मागणी केली होती. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी कोर्टात दोषमुक्तीचा अर्ज केला होता, पण कोर्टाने तो वारंवार फेटाळून लावला होता. पण वारंवार दोषमुक्ती अर्ज दाखल करण्याचा उल्लेख विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही केला होता. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, या प्रकरणातल्या आरोपींकडून ऑपरेशन D2 राबवण्याचा प्रयत्न होतोय. D फॉर डिले द ट्रायल अँड D फॉर डिरेल द ट्रायल असं याचं स्वरूप आहे. कारण आरोपींकडून वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे अर्ज दाखल केले जात आहेत. यातून या खटल्याची सुनावणी लांबवण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप उज्ज्वल निकम यांनी केला होता. आपण या गोष्टीकडे न्यायालयाचं लक्ष वेधलंय असंही त्यांनी सांगितलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ही विशेष मोका न्यायालयात सुरू आहे. याच न्यायालयात वाल्मिक कराडने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. सोबतच दोषमुक्तीचा अर्ज सुद्धा केला होता. पण हे अर्ज फेटाळण्यात आले. यावर बराच काळ सुनावणी झाली. वाल्मिकच्या वकिलांनी जबरदस्त युक्तिवाद सुद्धा केला, पण कराडला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्ती अर्ज दाखल केलाय. आता खंडपीठाकडून यावर काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत वाल्मिक कराडचा जामीन कुठल्या मुद्द्यांच्या आधारे फेटाळला गेला होता आणि या सुनावणीला एवढा वेळ का लागतोय हे पाहूयात. तर या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळाला तर तपासात अडथळा येऊ शकतात.
हा मुद्दा सरकारी पक्षाकडून वारंवार कोर्टासमोर मांडला जातोय. त्यात या प्रकरणातल्या एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्यामुळे जर मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळाला तर पुराव्यांसोबत छेडछाड होऊ शकते, साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो आणि मोका लागलेला असणं हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यात या प्रकरणात 184 साक्षीदार आहेत. सोबतच कॉल रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज, फोटो असे तांत्रिक पुरावे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे सुनावणीसाठी वेळ लागत असल्याचंही सांगितलं जाते. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक बाहेर कधी येणार, बाहेर येण्याची शक्यता किती. तर यासाठी महत्वाचं ठरेल उच्च न्यायालयात नेमकं काय होणार. कराडच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जामीन आणि दोषमुक्तीसाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात अर्ज सुद्धा केल्याच्या बातम्या आहेत. पण उच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणात काय निर्णय देऊ शकतं. तर अशा प्रकरणांमध्ये दोषमुक्तीचा अर्ज केला असेल तर कोर्ट आरोपीला जर आपण निर्दोष असल्याची एवढी खात्री असेल तर ट्रायल फेस करण्यासाठी काही अडचण नसावी असा सल्ला देण्याची शक्यता असते. त्यात आतापर्यंत पुढे आलेले सकृतदर्शनी पुरावे, कराडवरचा थेट आरोप पक्क्या करणाऱ्या घटना या सगळं पाहता उच्च न्यायालय दोषमुक्ती करण्याची शक्यता नाहीच जमा आहे. आणि सहसा उच्च न्यायालय अशा प्रकरणात आरोपींना दोषमुक्त करत सुद्धा नाही. तर तिथे महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागते की विशेष मोका न्यायालयाने कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला होता. आता याचा अर्थ काय, तर चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात सकृतदर्शनी पुरावा आहे. त्यामुळे तो दोषमुक्त असल्याचा निर्णय कोर्ट घेत नाही. आता या प्रकरणात पोलिसांनी जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक 1 आहे. त्यामुळे वरच्या कोर्टातही कराड दोषमुक्त ठरायची शक्यता दुसरच आहे. राहिला प्रश्न जामिनाचा. तर कराडवर मोका लागलेला आहे. मुळातच मोक्याच्या गुन्ह्यात जामीन होत नाही. जरी वरच्या कोर्टात अर्ज केला तरी इथं मोक्यात अजामीनपात्र कलम दाखल असतात. त्यातही मकोकाच्या सेक्शन 21(4) नुसार आरोपी विरुद्ध प्रथमदर्शनी पुरावा नाही आणि आरोपी सुटल्यावर तो साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही हे सिद्ध करावं लागतं. कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळलं जाणं आणि त्याच्या दहशतीचे पुरावे समोर येणं या दोन्ही गोष्टी फक्त हे सिद्ध करणं कराडच्या वकिलांना प्रचंड अवघड जाऊ शकतं. कराडच्या वकिलांचा दावा आहे की मोका चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे, हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार नाही. पण आतापर्यंत अनेक साक्षीदार आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सारखे पुरावे कराडचा सहभाग आणि त्याने सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना दिलेले आदेश याकडे निर्देश करणारे आहेत. कराडवर लागलेला मोका त्याच्या अडचणी वाढवणारे आहेत आणि तो चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असा कितीही दावा केला जात असला तरी हे सिद्ध करण्यासाठीच्या मिसिंग लिंक्स दाखवून देणं वकिलांसाठी अवघड असणार आहे. थोडक्यात काय, तर प्रकरण उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे जाणार असलं, वाल्मिक कराडची जाहीर सभेत आठवण निघत असली तरी आत्तापर्यंत समोर आलेले पुरावे, त्याचा दोषमुक्ती अर्ज फेटाळलं जाणं आणि त्याच्यावर लागलेला मोका बघता कराडचा परत येणं सध्या तरी अवघडच आहे. त्याचा दोषमुक्ती अर्ज फेटाळलं जाणं याचा अर्थ आता त्याच्यावर चार्ज फ्रेम होईल, त्यानंतर खटला सुरू होईल, मग साक्षीदारांची तपासणी आणि उलट तपासणी होईल. त्यावेळेस वाल्मिक कराड विरुद्ध कुठले पुरावे पोलिसांकडे आहेत याची स्पष्टता मिळेल. साहजिकच हे सगळं बाकी असताना कराड साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही याची ग्वाही जरी दिली तरी कराड परत येणं सध्या तरी अवघडच आहे. पण अर्थात कोर्टात काय युक्तिवाद केला जातो यावर सगळं काही अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराडला जामीन मिळेल, तो परत येईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भन्नाट मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.